ओके, वेलकम बॅक अगेन ऑन माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थ्यांनो, ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही काय बघितलं होतं, म्हणजे मॉडर्न पिरियड टेबल ते टॉपिक आहे. त्या टॉपिकबद्दल मी पूर्ण क्लास घेतलेला आहे. त्या क्लासमध्ये मी काय काय घेतलं तुम्हाला परत मी थोडक्यात क्विक रिव्हिजन सांगणार आहे. ते झाल्यानंतर मी आजच्या क्लासमध्ये क्लास 11th चॅप्टर नंबर 8 एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड हा टॉपिक मी आजपासून चालू करणार आहे. हे सुद्धा मी हे झाल्यावर परत त्याच्याबद्दल काय आपलं एक्सरसाइज सोल्युशन सोडून देणार आहे. त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ते सुद्धा मी सोडून देणार आहे. त्या सर्व मी ह्या टॉपिकमध्ये घेणार आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला रिव्हिजन घेणार आहे आपलं मॉडर्न पिरियडिक टेबल त्या टॉपिकचं. तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला माहिती आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती क्लासेस आहे हे सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. टोटल त्यात किती ब्लॉक आहे, तर टोटल त्यात 4 ब्लॉक्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे. 4 ब्लॉक कुठले कुठले आहे, तर पहिला आहे आपला एस ब्लॉक एलिमेंट आहे, त्याच्यानंतर पी ब्लॉक आहे, त्याच्यानंतर हा आपला डी ब्लॉक आहे, त्याच्यानंतर हे जे क्लास आहे त्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. टोटल त्यामध्ये किती क्लासेस आहे, 4 क्लासेस आहे. ओके, प्रत्येक ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप 13 to 17 आहे, त्याच्यानंतर ग्रुप 13 to ग्रुप नंबर 12 आहे. या ब्लॉकमध्ये घेतलं तर लॅन्थेड सिरीज आणि ॲक्टिनेड सिरीज असं टोटल त्यात क्लासिफिकेशन केलेले आहेत. तर याच ब्लॉकमध्ये किती ग्रुप इन्व्हॉल्व होणार आहे, आपलं 2 ग्रुप इन्व्हॉल्व होणार आहे. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. त्याच्यानंतर डी ब्लॉक जर आपण घेतलं तर डी ब्लॉकमध्ये फ्रॉम कुठून होणार आहे, ग्रुप नंबर 2 इथून इथपर्यंत जे आहेत ग्रुप 3 ते 12 त्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि इथून इथपर्यंत म्हणजे 13 to 18 आहे त्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. त्यानंतर खाली पिरियड टेबलचं 2 इथं क्लास दिलेले आहेत, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज, ह्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ओके, एवढं टोटल पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप्स आहेत. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द ॲटॉमिक रेडियसबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे कुठले कुठले फॅक्टर्स नेमकं अफेक्ट होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. नंबर ऑफ द ऑर्बिट ऑर द सेल ते सुद्धा तिथं इफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर चार्ज कसं असतं त्याचं इफेक्ट होणार आहे ॲटॉमिक रेडियसवरती. त्याच्यानंतर शिल्डिंग इफेक्ट किंवा स्ट्रेनिंग इफेक्ट ते सुद्धा तिथं इफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पीवर कुठले कुठले फॅक्टर्स इफेक्ट होणार आहे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये साईज ऑफ द आयटम्स आहे, न्यूक्लिअर चार्ज आहे, शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट आहे, हे सगळं त्याच्यामध्ये एक होतं. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. फॅक्टर्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कुठल्या कुठल्या फॅक्टर्स नेमकं अफेक्ट होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर पिरियडिक ट्रेंड्स आहे, ॲटॉमिक रेडियस असू दे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, हे सगळं त्याच्या पिरियडिक ट्रेंड्समध्ये येणार आहे. ओके, तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय सांगणार आहे म्हणजे आपलं एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड द सेकंड ह्या टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर त्या टॉपिकमध्ये एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड द ग्रुप सेकंड हे जर आपण घेतलं तर तुम्ही इथं पिरियड टेबल आत्ता जस्ट पाहिलेलं आहे. परत एकदा पहा, हे जे 2 ग्रुप्स आहेत इथून इथंपर्यंत ग्रुप 1 अँड द 2 असं म्हणतो. ग्रुप 1 मध्ये कुठले येणार आहे, हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, सिजियम आहे, फ्रॅन्सियम आहे. त्याच्यानंतर ग्रुप सेकंडमध्ये बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम आहे, बेरियम आहे, रॅडियम आहे, असं सर्व ग्रुप्स आहेत. त्या प्रत्येक ग्रुपचा आपण आजच स्टडी करणार आहोत. ओके, ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत म्हणजे पहिला तर आहे आपलं डाय हायड्रोजन म्हणजे काय, म्हणजे त्यालाच आपण H2 असं म्हणतो. त्या हायड्रोजन किंवा त्यालाच आपण डाय हायड्रोजन म्हणतो. त्याचं डाय हायड्रोजन पूर्ण आपल्याला माहिती घेणार आहे. त्याचं प्रिपरेशन कसंच केलं होतं, त्याचं रिॲक्शन वगैरे काय काय आहेत, आणि हायड्रोजन हॅलाइड बरोबर त्याचं रिॲक्शन काय होणार आहे, कॉपर बरोबर रिॲक्शन काय होणार आहे, त्याच्यानंतर फेरस बरोबर रिॲक्शन काय होणार आहे, असं भरपूर रिॲक्शन आहेत. आणि ते प्रिपरेशन कसं करतो, लॅब मेथड असू दे किंवा कॉमेरिकल मेथड्स असू दे, त्या मेथड्स आपण स्टडी करणार, प्रिपरेशनसुद्धा स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर रिॲक्शन्स आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर एस ब्लॉक ग्रुप 1 आणि ग्रुप सेकंडला आपण काय म्हणतो, एस ब्लॉक एलिमेंट्स असं आपण त्याला म्हणतो. त्या एस ब्लॉकमध्ये किती ग्रुप्स आहेत, टोटल 2 ग्रुप आहेत, एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड एलिमेंट्स ऑफ द ग्रुप सेकंड.
त्या ग्रुप्समध्ये जे ग्रुप फर्स्टमध्ये येणारे जे काही एलिमेंट असते, लिथियम असते, सोडियम असते किंवा रुबिडियम असते, सिजियम असते, फ्रान्शियम असते, त्या प्रत्येक एलिमेंट्सबद्दल आपण स्टडी करणार. त्याचं ॲनिमल्स प्रॉपर्टी आहे, लिथियमचं आहे, त्याच्यानंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे, हे आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ द ग्रुप सेकंड्स आहे, किती काय रिॲक्शन असते त्या सर्व रिॲक्शन आपण इथं स्टडी करणार. त्याच्यानंतर सम इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट, सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आहे, हायड्रोजन परऑक्साईड आहे, असलं प्रत्येक मॉलिक्यूलचं आपण ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत वन बाय वन. चला आपण वन बाय वन ह्या टॉपिकमध्ये आपण स्टडी करूया. ओके, तर पहिला आहे वी हॅव सीन इन द चॅप्टर नंबर 7. आपण चॅप्टर नंबर 7 मध्ये काय बघितलेले आहेत म्हणजे चॅप्टर नंबर 7 मध्ये दॅट एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड द ग्रुप सेकंड बिलॉंग्स टू द एस ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. हे सुद्धा आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, कारण हा पिरियडिक टेबल जर बघितलं तर ग्रुप 1 आणि ग्रुप सेकंड कशात येतात तर एस ब्लॉक मध्ये येतात, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, हे आपलं फर्स्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन व्हिच इज द फर्स्ट एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. हा हायड्रोजन कसा आहे पिरियडिक टेबलमध्ये एक पहिला एलिमेंट आहे. कारण हा पिरियडिक टेबल बघा, इथं बघा हे पिरियडिक टेबल तुम्हाला दिसत आहे, इथं तुम्हाला दिसतंय की हायड्रोजन हा कसा आहे फर्स्ट एलिमेंट आहे आपलं, हे लक्षात असते सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय दिलं बघा, हायड्रोजन अपियर्स ॲट द टॉप ऑफ द ग्रुप फर्स्ट ऑफ द अल्कली मेटल. हा अल्कली मेटलमधलं पहिला एलिमेंट आहे, तुम्हाला दिसत असेल. तुम्ही पिरियडिक टेबल बघा, तुम्हाला तिथं दिसून येते की हायड्रोजन हा फर्स्ट एलिमेंट आहे. ओके, देन परत काय दिलं बघा त्यांनी, बट थर्ड पॉईंट बघा, बट इट डिफर फ्रॉम द अल्कली मेटल्स इन ए नंबर ऑफ रेस्पेक्ट अँड देअरफॉर इट इज स्टडीड सेपरेटली. इट डिफर फ्रॉम द अल्कली मेटल्स. हा अल्कली मेटलपेक्षा एक वेगळ्या प्रॉपर्टी तिथं दाखवत असतात. तर कशावर दाखवत असतात, व्हाय डोज हायड्रोजन एक्झिस्ट इन द डाय ॲटॉमिक फॉर्म रेदर दॅन द मोनोॲटॉमिक फॉर्म अंडर द नॉर्मल कंडिशन. हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. किंवा व्हाय द हायड्रोजन स्टडीड सेपरेटली इवन दो इट अपियर्स ॲट द टॉप ऑफ द ग्रुप. हेच रिझन तिथं आपल्याला लिहायचं आहे. इवन द हायड्रोजन अपियर्स ॲट द टॉप ऑफ द ग्रुप 1 containing the alkali metal, it is studied separately because many of its properties different from the alkali metal. इथंच आहे तुमचा आन्सर, because it is shows the different property than the alkali metals. alkali metals पेक्षा हा प्रॉपर्टी डिफरंट आहे. प्रॉपर्टी डिफरंट म्हणजे नेमकं काय आहे तुम्हाला माहिती आहे. हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, ते सुद्धा 1s पण असं आपल्याला दाखवता येते. मीन्स इट कॅन अक्वायर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द हिलियम. हिलियमचं इलेक्ट्रॉनिक स्टेबल कॉन्फिगरेशन आहे 1s2, ते तिथं अक्वायर करायला ते ट्राय करत असतात बाय शेअरिंग ऑफ दिस इलेक्ट्रॉन विथ द एनी अनदर इलेक्ट्रॉन. कारण हायड्रोजनमध्ये असलेला एकच इलेक्ट्रॉन आहे, हा हायड्रोजन दुसऱ्या एलिमेंटला देऊन ते काय करत असतात म्हणजे कुठल्या एखाद्या एलिमेंटला ते शेअर करून तिथं 2 इलेक्ट्रॉन होऊन 2 स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असलेले ते त्याच्यामध्ये ते कन्वर्ट व्हायला प्रयत्न करत असतात. देअरफॉर इट कॅन शेअर इट्स सिंगल इलेक्ट्रॉन. ते सिंगल इलेक्ट्रॉन शेअर करतात विथ इलेक्ट्रॉन ऑफ द अदर हायड्रोजन ॲटम टू अचीव द स्टेबल इनर्ट गॅस इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ द हिलियम. दस द हायड्रोजन readily forms the diatomic molecules and exist the H2 फॉर्म. म्हणजे ते काय करत असतात, एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन तिथं स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन अक्वायर करत असतात. त्यामुळे हे हायड्रोजन काय असतं म्हणजे एक हायड्रोजनचे एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या हायड्रोजनचे एक इलेक्ट्रॉन, हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकमेकांनी शेअर करून एक बॉन्ड क्रिएट करून ते काय करत असतात, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करते. त्यामुळं हायड्रोजन हा डाय ॲटॉमिक फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळून जातात. ओके, एवढं तुमचं लक्षात असेल. त्याच्यानंतर हायड्रोजन म्हणजे काय नेमकं, त्या हायड्रोजनबद्दल पूर्ण त्यांनी त्या माहिती दिलेली आहेत. तर पहिल्या पॉईंट्सवर काय दिले त्यांनी, हायड्रोजन हॅज द सिम्पलेस्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द ऑल एलिमेंट्स. बिकॉज हायड्रोजन किती आहे इलेक्ट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजन. मीन्स
दे कॅन शोज द सिम्पल ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द ऑल एलिमेंट्स. दुसरा पॉईंट बघा, हायड्रोजन ॲटम कन्सिस्ट ऑफ ए न्यूक्लियस ऑफ द चार्ज +1. सो असायलाच एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ते काय दाखवतात H+ and 1 extra nuclear electron. Hydrogen has a little tendency to lose this electron, however can pair with the other electron, usually forming the covalent bond. हे हायड्रोजन काय करत असतात, त्याच्यामध्ये असणार जे एक इलेक्ट्रॉन आहे ते एक इलेक्ट्रॉन कधी कधी ते गेन करत असतात, लॉस करत असतात. कारण कशामुळे, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड. एक दोन एलिमेंटमध्ये असणार जे बॉन्ड्स कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो, त्या बॉन्ड तयार होण्यासाठी हायड्रोजनकडे जे एक इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन ते शेअर करत असतात. मीन्स इट कॅन एक्झिस्ट इन द डाय ॲटॉमिक फॉर्म ॲज द H2 मॉलिक्युलर. एक इलेक्ट्रॉन, मागच मी तुम्हाला सांगितलं, एक इलेक्ट्रॉन ते दुसऱ्या हायड्रोजन ॲटमला देऊन तिथं डाय ॲटॉमिक किंवा H2 फॉर्मेटमध्ये ते फॉर्मेशन होत असतात. देअरफॉर इट इज ऑफ्टन कॉल्ड ॲज द डाय हायड्रोजन. तर डाय हायड्रोजनच आपण काय म्हणतो, H2लाच आपण काय म्हणतो, डाय हायड्रोजन असं आपण त्याला म्हणतो. ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, व्हाय डज हायड्रोजन एक्झिस्ट इन द डाय ॲटॉमिक फॉर्म. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर डाय हायड्रोजनमध्ये हे काय एक्झिस्ट होत असतात, असणार जे इलेक्ट्रॉन ते शेअर करून एखाद्या कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत असतात आणि त्या कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालं की ते स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन अक्वायर केलं, त्याच्यामुळं ते डाय ॲटॉमिक फॉर्ममध्ये ते काय होते, एक्झिस्ट किंवा आपल्याला दिसत असतात. एवढं तिथं आपल्याला सांगायचं आहे. ओके, चला आता पुढचा बघूया आपण. पुढचा पॉईंट आहे ऑकरन्स. म्हणजे आपल्याला हायड्रोजन नेमकं कुठं कुठं मिळतात ते तुम्हाला ऑकरन्समध्ये दिलेले आहेत. तर बघा, इन द फ्री स्टेट हायड्रोजन एक्झिस्ट ॲज द डाय हायड्रोजन गॅस. हे कसं मिळते आपल्याला, डाय हायड्रोजन गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला इन द नेचर आपल्याला मिळत असतात फ्री स्टेटमध्ये. दुसरा पॉईंट बघा, हायड्रोजन इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिवर्स. हा जास्तीत जास्त सापडणारे युनिवर्समध्ये एखाद्या मोठं म्हणण्यापेक्षा जास्त आपल्याला ह्या युनिवर्समध्ये आपल्याला मिळते. इट कॅन मेक्स द 70% ऑफ द टोटल मास ऑफ द युनिवर्स. म्हणजे युनिवर्समध्ये किती पर्सेंटेज आहे टोटल, हा 70% एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला युनिवर्समध्ये हायड्रोजन गॅस आढळते आपल्याला. थर्ड पॉईंट्स बघा, हायड्रोजन इज ऑल्सो प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलार सिस्टम. सोलार सिस्टममध्ये हा एका प्रिन्सिपल एलिमेंट म्हणून ओळखला जाते. ओके, तर फोर्थ पॉईंट बघा, ऑन द अर्थ हायड्रोजन इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द मास बेसिस. अर्थ क्रस्टमध्ये जेवढं एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सपेक्षा हा 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट्स आहे. आणि द थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिस अँड द मास बेसिस. मास म्हणजे त्याचं वजन मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर हा 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. आणि त्याचा ॲटॉमिक बेसिसवर जर आपण स्टडी केलं गेलं तर ते थर्ड वन मोस्ट ऑफ द अबंडंट एलिमेंट्स आहे. एवढं पॉईंट्स आपल्याला तिथं लिहायचं. एक तर फ्री स्टेटमेंट मिळते, त्याचं पर्सेंटेज 70% मास ऑफ द युनिवर्स असतात आणि प्रिन्सिपल एलिमेंट म्हणून ते ओळखलं जातं इन द सोलार सिस्टम. अँड इन द अर्थ हायड्रोजन इज द 10th मोस्ट एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ मास आणि द थर्ड ऑन द बेसिस ऑफ द ॲटम. एवढं तिथं आपल्याला सांगायचं आहे. ओके, पुढचा पॉईंट घेऊ आपण. ओके, पोझिशन ऑफ द हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. हा हायड्रोजन नेमकं पिरियडिक टेबल कुठं येते ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिले. ते अल्कली मेटल्स, अल्कली हा काय आहे, सगळे मेटल्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तर हायड्रोजन हा गॅसेस स्टेट आहे, ह्याला ज्याला काय जुळत नाही त्यासाठी त्यांनी तुम्हाला ठराविक स्टडीसाठी तिथं दिलेलं आहे. पोझिशन ऑफ द हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. बघा, इट हॅज बीन सब्जेक्ट, इथं काय दिलं तुम्हाला, it has been a subject of the discussion because the hydrogen it is present in the gaseous state, so we can discuss about the hydrogen. फर्स्ट तुम्हाला काय दिलं बघा, फर्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द हायड्रोजन द 1s1 which is similar to ns1 which is the outer electronic configuration of the alkali metals. हा फर्स्ट ग्रुपमध्ये काय दिसते आपल्याला, अल्कली मेटल्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, शेवटचं 1s1 आहे. ओके, बघा, belong to the group 1 but 1s1 also resembles the outer electronic configuration of the group of the 17 एलिमेंट जर घेतलं त्याचा ही सुद्धा outer electronic configuration 1s1 आहे. पण तिथं ते म्हणू शकत नाही which is the ns2 np5. by adding one electron to hydrogen we get electronic configuration of the
इनर्ट गॅसेस. सपोज हायड्रोजनमध्ये आपण जर एखाद्या इलेक्ट्रॉन आपण ॲडिशन केलं तर ते कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करते, हिलियम गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करते. म्हणजे काय झालं ते 1s2 झालं. ओके, they can inert gas of helium which is 1s2 and by adding one electron to ns2 np5 हा कशाचा आहे 17 ग्रुप ऑफ द एलिमेंटचा आहे. देन वी कॅन गेट द ns2 np6 एवढा आपल्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मिळणार आहे which is the outer electron configuration of the remaining part of the inert gases remaining part आहे ns2 np6. Some chemical property of hydrogen are similar to those of the alkali metals while some resembles the halogen. हे 17 ग्रुप म्हणजे काय नेमकं असते तर हॅलोजन ग्रुप्स असं आपण त्याला म्हणतो. हा हॅलोजन ग्रुप्सचं प्रॉपर्टी सुद्धा ते दाखवत असतात आणि अल्कली मेटलचं प्रॉपर्टी सुद्धा ते दाखवत असतात. त्यासाठी द युनिकनेस ऑफ द हायड्रोजन इज द H+ फॉर्म्ड बाय द लॉस ऑफ द इलेक्ट्रॉन. H+ कधी तयार होतात त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन ते दुसऱ्याला जर दिलं किंवा ते काय झालं शेअर केलं दुसऱ्या बरोबर त्यावेळी काय होते हे H+ मध्ये फॉर्मेट होणार. ओके, फ्रॉम द हायड्रोजन ॲटम अँड डज नॉट एक्झिस्ट फ्रीली इट ऑलवेज असोसिएटेड विथ द अदर मॉलिक्युल्स. हे कधीही कशाच म्हणजे दुसऱ्या एलिमेंट बरोबर कॉम्बिनेशन होत असतात. त्यासाठी तुम्हाला ते रिॲक्शन दिले बघा H+ इथं वर बघा H+ H2O कॅन यूज द H3O+. म्हणजे ते हायड्रोजन काय होते त्याच्यावर असणारे एक इलेक्ट्रॉन हा वॉटरला देऊन तिथं काय तयार होणार आहे H3O+ नावाचा एक मॉलिक्यूल तिथं तयार होते. दिस इज बिकॉज ऑफ H+ इज नथिंग एल्स बट अ प्रोटॉन बिकॉज प्रोटॉन ऑलवेज गिव्स द इलेक्ट्रॉन. हायड्रोजन इज देअरफॉर प्लेस्ड सेपरेटली अबव द ग्रुप 1. त्यासाठी त्याला कुठं ठेवण्यात आलेलं आहे तर ग्रुप 1 वरती त्या हायड्रोजनला ठेवण्यात आलेलं आहे. इट विल बी नोटेड that metastable metallic hydrogen was discovered at the Harvard University USA in the January 2017. तर जानेवारी 2017 मध्ये काय केलेलं आहे तर USA मध्ये मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन डिस्कवर तिथं झालेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, चला आता पुढचा पार्ट घेऊ आपण. ओके, पुढचा पार्ट आहे आपला आयसोटोप्स ऑफ द हायड्रोजन. आयसोटोप्स म्हणजे तर आपल्याला माहिती आहे आयसोटोप्स मीन्स व्हॉट. आयसोटोप्स मीन्स सेम atomic number but have the different mass number. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहेत. तर जे मॉलिक्युल किंवा एलिमेंट्स असतात त्याचं त्या एलिमेंटचं सेम atomic नंबर पाहिजे बट दे कॅन शो द डिफरंट मास नंबर. सेम atomic नंबर आणि डिफरंट मास नंबर जर एखादा एलिमेंट दाखवत असेल तर त्याला आपण आयसोटोप्स ऑफ द हायड्रोजन असं म्हणतो. तर हायड्रोजनमध्ये टोटल किती आयसोटोप्स आहे 3 आयसोटोप्स आहे. एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ड्यूटेरियम, तिसरा आहे ट्रिटियम. ह्या तिघांमध्ये काय फरक आहे atomic नंबर सेम आहे 1 आहे, इकडे पण 1 आहे आणि इकडे पण 1 आहे ट्रिटियम आहे. पण त्याचं जे मास नंबर आहे ते इथं बघा हायड्रोजनसाठी 1 आहे, ड्यूटेरियमसाठी 2 आहे आणि ट्रिटियमसाठी 3 आहे. म्हणजे दिस हायड्रोजन दे कॅन शोज द सेम atomic number but have the different mass number. So hydrogen can show the isotopes. आणि त्या आयसोटोप्सचं कॅरेक्टर सुद्धा आहे. ते कॅरेक्टर कसं आहे ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगणार आहे. तर हायड्रोजन हॅज द 3 isotopes with the mass number 1, 2, 3. They all contains the 1 proton and the 1 electron but different number of the neutrons in the न्यूक्लियस. हा जे मास नंबर आहे प्रत्येक एलिमेंटचं ते कसं चेंज होतात त्यावेळी त्याच्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनचं संख्या जर बदललं तर त्यावेळी त्याचा मास नंबर बदलणार आहे. हायड्रोजनमध्ये कसं आहे एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे तिथं काय प्रॉब्लेम येत नाही. ड्यूटेरियममध्ये बघा एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे तिथं काय झालं तर 1 आणि 2 झालं. 1 हा काय झाला atomic नंबर आहे आणि 2 काय झाला एक न्यूट्रॉन तिथं जास्त आहे त्यासाठी तर ड्यूटेरियमचं किती आहे मास नंबर 2 आहे. त्याचबरोबर ट्रिटियम जर घेतला आपण ट्रिटियममध्ये किती आहे टोटल 2 न्यूट्रॉन आहे आणि एकच प्रोटॉन आहे त्यामुळे तिथं काय झालं तर 3 झालं त्याचं. म्हणजे
ट्रिटियमचं मास नंबर 3 आहे. हे प्रत्येक कसं असतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक टेबल आहे, त्या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता. हायड्रोजन त्याचा सिम्बॉल आहे H आहे, ॲटॉमिक नंबर आहे 1 आहे, ॲटॉमिक मास नंबर 1 आहे, नंबर ऑफ द न्यूट्रॉन त्याचं 0 असतात आणि त्याचं अबंडन्स किती असतात 99.98% ओके. त्याचबरोबर ड्यूटेरियम जर घेतलं, ड्यूटेरियमचं सिम्बॉल आहे D आपण यूज करतो किंवा त्यालाच आपण H12 असं सुद्धा लिहितो किंवा H2 सुद्धा आपण त्याच्यासाठी घेतो सिम्बॉल. त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा 1 आहे, पण त्याच्यावर असणारा मास नंबर हा बदल होणार आहे कारण न्यूटनचं संख्या 1 वाढणार आहे तिथं ओके. त्यासाठी तिथं H2 असं आलेलं आहे आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे 0.015 पण हा स्टेबल असतात काही वेळेला. आणि ट्रिटियम जर आपण घेतलं तर ट्रिटियमचा सिम्बॉल आहे T आहे ओके. त्याच्यानंतर त्याचं S3 आपण लिहू शकतो किंवा H1 असं सुद्धा लिहू शकतो. त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे 1 आहे, पण त्याच्यामध्ये असणारा मास नंबर आहे 3 आहे. हा कोणामुळे बदललं तर त्याच्यात 2 न्यूट्रॉन जास्त झालं, हा 2 न्यूट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉनमुळे टोटल 3 झालं, तर त्याचं ॲटॉमिक मास नंबर किती येणार आहे इथं 3 येणार आहे. आणि त्याचा अबंडन्स कसा आहे ट्रेस असतात, म्हणजे कधी कधी आढळत आणि कधी कधी आढळत नाही आणि त्याचं लाईफ टाईम पण शॉर्ट असतात. त्यामुळं इथं बघा त्याचं स्टॅबिलिटी काय दिलं त्याने रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे हा ट्रिटियम ओके. तर एवढं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द आयसोटॉप्स ऑफ द हायड्रोजन आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला लिहायला यायला पाहिजे. राईट अ नोट ऑन आयसोटॉप्स ऑफ द हायड्रोजन असं सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात किंवा एक्सप्लेन द आयसोटॉप्स ऑफ द हायड्रोजन तर विचारलं तर हा 3 डायग्राम काढायचं आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती व्यवस्थित लिहायचं. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम 2 मार्क्ससाठी असेल तर 1 मार्क डायग्राम त्याच्या खाली व्यवस्थित प्रोटॉन, न्यूट्रॉन जे काय असेल ते स्ट्रक्चर असते ते आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. तर ते जर तुम्ही काढलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल मार्क मिळून जाणार आहे ओके. चला आता आपण पुढचा घेऊया. प्रिपरेशन ऑफ द डायहायड्रोजन. आपण प्रिपरेशन कसं केलं जातो. हायड्रोजन प्रिपेअर्ड बाय युजिंग द 2 मेथड्स. वन इज द लॅब मेथड, अदर वन इज द इंडस्ट्रियल मेथड. हा दोन्ही मेथड यूज करून आपल्याला प्रिपरेशन करता येते. लॅब मेथड असते किंवा इंडस्ट्रियल मेथड असते. लॅब मेथड म्हणलं तर आपण लॅबमध्ये रिॲक्शन वगैरे करून त्याला आपल्याला प्रिपरेशन करता येते आणि इंडस्ट्रीमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या पर्सेंटेजमध्ये जर आपल्याला डायहायड्रोजन लागत असेल तर लागते, ते प्रिपरेशन करण्यासाठी त्यांनी इंडस्ट्रियल मेथडसुद्धा तिथं दिलेले आहेत. तर पहिला आपण बघूया लॅबोरेटरी मेथडमध्ये त्याचं प्रिपरेशन कसं केला जातो. तर पहिला आहे डायहायड्रोजन इज प्रिपेअर्ड इन द लॅब बाय द ॲक्शन ऑफ डायल्यूट HCl ऑन द झिंक ग्रॅन्युल्स. काय करायचं नाही, झिंक ग्रॅन्युल्स घ्यायचं, त्याच्यामध्ये HCl ॲडिशन करायचं, तर डायरेक्टली तिथं हायड्रोजन गॅस तयार होणार आहे. बघा ZnS प्लस 2HCl ॲक्वस म्हणजे झिंकचं ग्रॅन्युल्स आणि 2HCl वर रिॲक्ट झालं तर ZnCl2 इकडे एक Zn आणि ह्याच्यातलं 2 Cl ZnCl2 तयार होणार प्लस रिमेनिंग जे 2 हायड्रोजन आहे ते हायड्रोजन डायहायड्रोजनचा फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळून जाईल ओके. त्याच पद्धतीनं दुसरा एक मेथड इथं दिलेल्या आहेत. डायहायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड ऑन द झिंक. परत काय करायचं, झिंक ग्रॅन्युल्स घ्यायचं, त्याच्यामध्ये NaOH ॲडिशन करायचं, इझिली आपल्याला H2 गॅस मिळणार आहे. कसं बघा Zn घ्यायचं प्लस 2NaOH. तर 2NaOH काय घ्यायचं, म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 2 वेळा NaOH घ्यावं लागते कारण 2Na2 ZnO2 Na2 ह्यातलं Zn ह्याच्यातलं O2 आणि हा 2 आपल्याला काढायचं काय येतं हायड्रोजन गॅस इथं तयार करायचा आहे आपल्याला. म्हणजे सिंगल हायड्रोजन गॅस, हा सिंगल हायड्रोजन गॅस जर तयार करावा लागेल म्हणलं तर आपल्याला इथं 2NaOH घ्यावं लागणार आहे. बघा Na2 झालं, Na2 इथलं एक Zn आणि ह्याच्यातलं एक O2 घेतलं, राहिलं काय तर H राहिलं, किती आहे 2 वेळा आहे, त्यासाठी तर ह्याचं पुढं प्लस H2 असायचं, लिहायचं विषय संपलं. तर लॅब मेथडमध्ये एक तर HCl आणि एक NaOH हा दोघांचं रिॲक्शन झिंक ग्रॅन्युल्स बरोबर करायचं, इझिली हायड्रोजन गॅस आपल्याला मिळते ओके. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या ओके. पुढे बघा इंडस्ट्रियल मेथड यूज करून आपण कसं ते प्रिपरेशन करतो ते सुद्धा इथं दिलेलं आहे. तर ह्याच्यावरती क्वेश्चन्स पण असं आहे, डिस्क्राईब द इंडस्ट्रियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ द डायहायड्रोजन बाय द इलेक्ट्रोलायसिस ऑफ द वॉटर. ह्याच्यावर टोटल 2 मेथड येणार आहे. तर एक मेथड आहे बाय द इलेक्ट्रोलायसिस ऑफ द प्युअर वॉटर आहे, दुसरा आहे फ्रॉम द कार्बन ऑर द हायड्रोकार्बन. हे यूज करून सुद्धा आपल्याला प्रिपरेशन करता येते. बघा इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, नेमकं काय करायचं. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसिंगमध्ये आपण काय काय करतो त्या अगोदर आपण बघूया.
प्युअर वॉटर इज अ प्युअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे तुम्हाला माहिती आहे. देअरफॉर डायल्यूट aqueous सोल्युशन ऑफ ॲसिड ऑर अल्कली इज यूज टू प्रिपेअर द डायहायड्रोजन बाय द इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस हा मेथड वापरून आपल्याला प्रिपरेशन करता येते, कारण हा प्युअर कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी आहे. कुठलं? प्युअर वॉटर. ओके. देअरफॉर अल्कली किंवा ॲसिड जर घेतला तर आपण इझिली डायहायड्रेशन प्रिपरेशन करतो. बघा आता काय झालं त्याने, इलेक्ट्रोलायसिस ऑफ द ॲक्वस सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय असतं? H2SO होते. ह्याचं जर आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, म्हणजे इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय करतो आपण, एखाद्या रॉड घेऊन त्याच्या रॉडला करंट देऊन ते त्यात डीप करायचं, त्याच्यानंतर करंट सप्लाय करायचं, तिथं रिॲक्शन होतं, त्यालाच आपण सिम्पली इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. ओके. तर इथं काय घेतलं त्यांनी, H2SO घेतलं, त्यालाच आपण त्यांनी करंट दिले, ते इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. तर 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन ॲट द कॅथोड अँड 1 व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन ॲट द एनोड. बघा, वॉटर घ्यायचं, त्या वॉटर प्लस ॲसिड घ्यायचं, एक ट्रेस ऑफ द ॲसिड, थोडक्यात त्यात ॲसिड टाकायचं, त्याला करंट द्यायचं त्या पूर्ण सोल्युशनला, तिथं काय तर होणार आहे, H2 गॅस तयार होणार आहे. H2 गॅस प्लस O2 गॅस, कारण वॉटरमध्ये काय असतात, 2H2 जर घेतलं तर H2 प्लस 2H2 प्लस O2 तिथं तयार होणार आहे. H2ला आपण काय म्हणतो, तर डायहायड्रोजन असं आपण म्हणतो. हेच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ओके. तर प्रिपेअर झालं, सिम्पली हायड्रोजन वॉटर घ्यायचं, वॉटरमध्ये थोडंसं ॲसिड घ्यायचं, त्या दोघांचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करायचं, म्हणजे तिथं हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस हा दोन्ही तयार होणार आहे. प्युअर डायहायड्रोजन 99.5% प्युरिटी गॅस इज obtained by electrolysis of the warm solution of barium hydroxide between the निकेल इलेक्ट्रोड. हे अजून एक मेथड केमिकल वापरून आपल्याला तयार करता येते. एक तर बेरियम हायड्रॉक्साईड आणि द निकेल इलेक्ट्रोड घ्यायचं, त्याचं वार्म विथ इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसिंग करायचं, तिथं इझिली आपल्याला डायहायड्रोजन तयार होऊन मिळेल. ओके. तर बघा ह्याच्यामध्ये काय काय लिहायचं, इलेक्ट्रोलायसिस ऑफ द प्युअर वॉटर म्हणजे डिस्क्राईब द इंडस्ट्रियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन बाय द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसिंग जरी विचारलं तर एवढं सगळं तिथं तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके. दुसरा एक मेथड आहे, फ्रॉम द कार्बन किंवा हायड्रोकार्बन पासून आपल्याला मिळते. ह्याच्यावर टोटल किती स्टेज आहे, 3 स्टेज आहेत. पहिला स्टेज आहे, दुसरा स्टेज आहे, तिसरा स्टेज आहे. तर पहिल्या स्टेजमध्ये बघा काय दिलं त्यांनी, रिॲक्शन ऑफ द स्टीम ऑन द हायड्रोकार्बन. रिॲक्शन ऑफ द स्टीम, स्टीम म्हणजे काय, तर स्टीम म्हणजे काय, वॉटर गॅस घ्यायचा आपल्याला, वॉटर गॅस किंवा वॉटर व्हॅपर्स आपण मिथेन गॅसवरती रिॲक्शन केलं, त्याच्या इनप्रेन्समध्ये त्याने सांगितलं, एक तर कोक घ्यायचं ॲट द 1 to 700 केल्विन टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ द निकेल कॅटलिस्ट, इट कॅन गिव्ह द वॉटर गॅस which is mixture of the carbon monoxide and the hydrogen. कार्बन मोनॉक्साईड and the हायड्रोजन गॅस जे मिक्सर असते त्या मिक्सर आपण कोकवरती काही टेम्परेचर दिलेले आहेत, 1270 केल्विन टेम्परेचरमध्ये आपण त्याचं जर हीटिंग केलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर गॅसमध्ये, तर ते इझिली आपल्याला हायड्रोजन गॅस मिळतात. हे सेकंड बघा, ॲज वॉटर गॅस इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ मिथेनॉल and the number of hydrocarbons, it is also called as the sign gas. हा साइन गॅस म्हणजे काय, इथं क्वेश्चन्स पण विचारलेला आहे. व्हॉट इज द साइन गॅस, मिक्सचर ऑफ द CO and H2 which is used for the manufacture of the methanol. ओके. तर इथं हा सिन गॅस किंवा जे आपण वॉटर गॅस म्हणतो ते कशासाठी यूज करतो, म्हणजे हायड्रोजन गॅसचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण दिलं. बघा पुढं, प्रोडक्शन ऑफ सिन गॅस इज ऑल्सो फर्स्ट स्टेज ऑफ द गॅसिफिकेशन ऑफ द कोल. कोल म्हणजे कोक, हे जे सी आहे, सॉलिड सी आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोक म्हणतो. त्या कोक जर वॉटर गॅस बरोबर रिॲक्शन झालं तर तिथं डायरेक्टली हायड्रोजन गॅस प्लस कार्बन मोनॉक्साईड हा दोन्ही तिथं तयार होणार आहे. तर असं हा स्टेज 1 म्हणजे हायड्रोकार्बन किंवा कार्बन यूज करून आपण इझिली हायड्रोजन गॅस प्रिपेअर करू शकतो. ओके. पुढचं स्टेज आहे वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपला हायड्रोजन गॅस तयार करता येते. ते कसं तयार करता येते तर बघा एक्सप्लेनेशन दिले आहे तुम्हाला. द कार्बन मोनॉक्साईड इन द वॉटर गॅस इट इज ट्रान्सफर्ड इंटू द कार्बन डायऑक्साईड. जे कार्बन मोनॉक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्शन होतात. कधी, बाय रिॲक्टिंग विथ द स्टीम इन प्रेझेन्स ऑफ आयरॉन क्रोमेट. स्टीम म्हणजे काय, वॉटर गॅस. वॉटर गॅस इन प्रेझेन्स ऑफ आयरॉन क्रोमेट हा कॅटलिस्ट आहे. एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण जे कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं दोघांचं रिॲक्शन झालं तर आपल्याला हायड्रोजन गॅस इझिली मिळून जाणार आहे. CO2 प्लस H2. बघा, CO प्लस H2O आपलं तयार काय करत आहे,
तयार करायचा आहे, H2 आपल्याला तयार करायचा आहे, हा H2 बाहेर काढा, प्लस CO आणि यातला एक ऑप्शन हा CO2 फॉर्मॅटमध्ये तिथं आपल्याला तयार होऊन मिळून जाईल. ओके, हा झाला वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. वॉटर गॅस हा कार्बन मोनॉक्साईड वर रिॲक्ट झालं तर हायड्रोजन गॅस प्लस CO2 आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर स्टेज नंबर 3 बघा काय दिलं तुम्हाला. कार्बन डायऑक्साइड इट इज रिमूव्ड बाय स्क्रबिंग विथ द सोडियम आर्सेनाइड सोल्युशन. सोडियम आर्सेनाइड सोल्युशन घ्यायचं, त्याच्याबरोबर CO2चं रब करायचं किंवा त्याच्यामध्ये रिॲक्शन करायचं. रिॲक्शन केलं तर इझिली आपल्याला H2 असं मिळणार आहे. टुडे द मेजर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन इज फ्रॉम पेट्रोकेमिकल्स. पेट्रोकेमिकल्स पासून आपल्याला डायहायड्रोजन मिळते. किती पर्सेंटेज? 77% एवढं तिथं डायहायड्रोजन गॅस प्रोडक्शन होत असतात. अबाउट द 18% फ्रॉम द कोल. फ्रॉम द कोलपासून 18% एवढं आपल्याला मिळते. अबाउट 4% बाय द इलेक्ट्रोलायटिक मेथड. हा सगळ्यात शेवटचा पर्सेंट आहे 4%. ज्यावेळी आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसिंग वगैरे करतो त्यावेळी आपल्याला किती पर्सेंटेज मिळत असतात, म्हणजे 4%ने ते आपल्याला मिळत असतात. ओके, अँड अबाउट 1% बाय द अदर मेथड्स. अदर मेथड्स पासून आपल्याला 1% आपल्याला मिळत असतात. ओके, एवढा आहे आपलं प्रिपरेशन ऑफ द डायहायड्रोजन. पहिला आहे लॅब मेथड. लॅब मेथडमध्ये टोटल किती आहे? 2 मेथड्स आहे. एक आहे HL बरोबर झिंक ग्रॅन्युलचं रिॲक्शन करायचं आणि दुसरं आहे NaOH बरोबर झिंक ग्रॅन्युलचं रिॲक्शन करायचं. त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियल मेथड. त्या इंडस्ट्रियल मेथडमध्ये एक आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ द प्युअर वॉटरपासून करतो आणि दुसरं म्हणजे फ्रॉम द कार्बन किंवा हायड्रोकार्बन ते करतो. आणि दुसरा आहे स्टेज. त्याच्यामध्ये तर स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 असं टोटल 3 स्टेज येणार आहे. तर स्टेज 1 मध्ये आपण साइन गॅस यूज करतो. साइन गॅस मीन्स व्हॉट इज द साइन गॅस? मिक्सचर ऑफ द CO and H2. It is known as the cyan gas. They can react with the methane gas. Then there is formation of the water gas. Again that water gas react with the carbon किंवा coal. Then we can prepare the hydrogen gas. Same method. थर्ड आहे, सेकंड आहे वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. जे वॉटर गॅस असतात ते कार्बन मोनॉक्साईड रिॲक्ट करायचं. स्टेज नंबर 3 कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करायचं ऑन रिॲक्ट विथ आर्सेनाइड सोल्युशन. तर आपल्याला पेट्रोकेमिकलपासून 77% मिळणार आहे. त्याचबरोबर कोलपासून 80% आपल्याला आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रोलायटिक मेथड यूज केला तर आपल्याला 4% मिळणार आहे. त्याचबरोबर अदर मेथड्स आपण जर वापरलं तर त्याच्यामध्ये 1%ने आपल्याला मिळत असतात. एवढा मेथड्स आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ द हायड्रोजन गॅस असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर बघा, पहिला आहे सिंपल आहे फिजिकल प्रॉपर्टी. किती? 2 ते 3 पॉईंट्स आहेत. तर डायहायड्रोजन इज द कलरलेस, टेस्टलेस अँड द एडुलेस गॅस. हे तुम्हाला माहिती आहे. हायड्रोजन तर आपल्याला दिसत नाही, एक तर ते कलरलेस आहे. कलर्ड असेल तर आपल्याला दिसतं, पण ते कलरलेस आहे त्यासाठी ते आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर टेस्टलेस आहे, त्याच्यानंतर ॲडुलेस आहे, त्याला कुठलाही स्मेल वगैरे नाही किंवा त्याला कुठलाही टेस्ट नाही. हे सगळं त्याचं प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, इट बर्न्स विथ द पर्ल ब्ल्यू फ्लेम. ज्यावेळी हायड्रोजन गॅस जळत असतात त्या गॅसचा कलर कसा असतात, म्हणजे पर्ल ब्ल्यू फ्लेम असतात. पर्ल ब्ल्यू फ्लेम असं त्याचं असतात. थर्ड बघा काय तरी, इट इज द नॉन पोलर वॉटर इनसॉल्युबल गॅस. हा कसा आहे? एखाद्या नॉन पोलर गॅस आहे, ह्याच्यामध्ये पोल्स वगैरे नसतात, असायलाच H2 असतात, कुठल्याही पॉझिटिव्ह किंवा कुठल्याही नेगेटिव्ह चार्ज नसतात. त्यामुळे हा कसा आहे? नॉन पोलर वॉटर इनसॉल्युबल गॅस अँड लाइटर दॅन द एअर. हा हलका आहे किंवा लाइटर आहे, हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. राईट आहे नोट ऑन फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द डायहायड्रोजन गॅस. असं जर विचारलं तर हे 3 ते 4 पॉईंट्स जे तुम्हाला लक्षात राहतात किंवा ते तुम्ही वाचले असतात परफेक्टली, तिथं तुम्ही लिहू शकता. ओके, आता पुढचं घेऊ आपण. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द डायहायड्रोजन. पहिला आहे रिॲक्शन विथ द मेटल्स. पहिला आहे रिॲक्शन विथ द मेटल्स. तर मेटल बरोबर रिॲक्शन झालं तर नेमकं हायड्रोजन गॅसचं काय तयार होणार आहे तुम्हाला माहिती असेल.
जे हायड्रोजन गॅस एखाद्या मेटल बरोबर रिॲक्ट झाला तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, तर मेटल हायड्राइड्स मिळणार आहे. याला मेटल हायड्राइड्स. बघा सोडियम आहे, ओके, सोडियम बरोबर हायड्रोजन गॅस रिॲक्शन इथं दिलेलं आहे 2Na प्लस H2 गॅस. इट कॅन गिव्ह द 2NaOH. म्हणजे इथं काय तयार झालं, सोडियम हायड्राइड. मीन्स इथं काय तयार झालं, एखाद्या मेटल हायड्राइड तयार होतात. ओके, अजून एकदा 2Na प्लस H2 2NaH. सोडियम 2 वेळा आहे, हायड्रोजन 2 वेळा आहे, त्यासाठी NaH लिहायचं, त्याचा पाठीमागं 2 लिहायचं. म्हणजे एखाद्या सोडियम हायड्राइड हा प्रोडक्ट इथं आपल्याला मिळणार आहे. Dihydrogen gas combines with the all reactive metals such as the alkali metals आहे, सोडियम, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे, बेरियम आहे, at the higher temperature to form the मेटल हायड्रॉक्साईड. कुठल्याही मेटल बरोबर ते जर रिॲक्शन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, मेटल हायड्राइड्स मिळणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं रिॲक्शन बघा, रिॲक्शन विथ द डाय ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन बरोबर हायड्रोजनचं जर रिॲक्शन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, हे तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. तर काय, रिॲक्ट विथ डाय ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट और हीटिंग टू फॉर्म द वॉटर. सिंपल मेथड आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, वॉटर मिळणार आहे. हे लक्षात असू दे तुमचं, वॉटर मिळणार आहे. बघा वॉटर कसं मिळतं, वॉटर मिळालं तर H2 घेतो आपण. तर रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी तर 2H2O आणि तर 2H2 प्लस O2 आपण घेतलेले आहे. तर बघा 2H2 घ्यायचं प्लस O2 घ्यायचं. आपल्याला काय तयार करायचं आहे, वॉटर तयार करायचं. अगोदर वॉटर लिहायचं, H2O लिहायचं. आता इथं आपण किती घेतलं, 2H2 मधलं टोटल किती हायड्रोजन, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. व्हाईल त्यासाठी आपल्याला इथं वॉटरचं मागे इथं 2 लिहावं लागते. किती, 2H2O, 2 × 2 मीन्स 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. ह्या पद्धतीनं आपल्याला वॉटर मॉलिक्यूल मिळणार आहे. हे जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघांचं कॉम्बिनेशन करत असतं, जे काही एन्थाल्पी आपल्याला लागत असतं, ते एन्थाल्पी व्हॅल्यू किती आहे, -235 kJ/mol. एवढं आपल्याला तिथं एनर्जी द्यावं लागते. ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन कसं विचारतात, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ हायड्रोजन ऑन ऑक्सिजन किंवा हायड्रोजन ऑन डायऑक्सिजन विचारलं तर एवढं पूर्ण रिॲक्शन विथ हा एक्सप्लेनेशन सुद्धा लिहावं लागते. एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क आणि रिॲक्शनला अर्धा मार्क, असं टोटल एक रिॲक्शन मिळून आपल्याला किती मार्क असतात, म्हणजे टोटल 1 मार्क नाही तर 2 मार्क असतात. तर एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहिलं तर अर्धा मार्क तुम्हाला 1 मार्क मिळणार. आणि रिॲक्शन लिहित असताना हे जे खाली आहे 2H2 असं मी इथं लिहिलं आहे, तिथं खाली हायड्रोजन असं लिहायचं. इथं O2 दिलेलं आहे, त्याचं खाली इथं डायऑक्सिजन असं इथं खाली लिहायचं. त्याच्यानंतर 2H2 इथं तयार झालं, त्याचं खाली वॉटर असं लिहायचं. असं असेल तरच आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. हे रिॲक्शनसाठी 1 मार्क आणि एक्सप्लेनेशनसाठी 1 मार्क, असं बोर्डाचा नियम आहे. त्या पद्धतीनं तुम्ही लिहायचं व्यवस्थित. ओके, पुढचं थर्ड रिॲक्शन बघा, रिॲक्शन विथ हॅलोजन्स. ज्यावेळी हायड्रोजन गॅस हॅलोजन बरोबर रिॲक्ट जर झालं तर आपल्याला तिथं काय तयार होणार आहे, तर तुम्हाला दिसत असेल 2HX. HX म्हणजे काय तयार झालं, तिथं हायड्रोजन हॅलाइड्स हा मॉलिक्यूल किंवा हा प्रोडक्ट, हायड्रोजन हॅलाइड्स हा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. तर कसं मिळतं बघा, डायहायड्रोजन inflames with the fluorine even at -250 Celsius in the dark, whereas it requires catalyst to react with the iodine. The figures of reaction of dihydrogen decrease with increasing the atomic number of the halogens. कुठल्याही हॅलाइड्स असू दे, एक्स मीन्स तर काय दिलं त्याने, हॅलाइड्स घ्यायचं. त्या कुठल्याही हॅलाइड्स किंवा हॅलोजन्स बरोबर रिॲक्शन झालं तर आपल्याला हायड्रोजन हॅलाइड्स नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. बघा आता रिॲक्शन कसं लिहिलं त्याने, H2 गॅस प्लस X2 गॅस, इट कॅन यूज द 2HX. हा 2 कशासाठी घ्यायचं, तर हायड्रोजन 2 वेळा प्रेझेंट आहे आणि X म्हणजे हॅलाइड सुद्धा 2 वेळा आहे. टोटल HX पाठीमध्ये 2 लिहिलं तर 2, हा 2 हायड्रोजन पण रिलेशन होणार आणि हाच 2 Xला पण रिलेशन होणार. म्हणजे 2HX हायड्रोजन हॅलाइड्स हा मॉलिक्यूल तिथं आपल्याला मिळणार आहे. ह्याच्यावरती बघा क्वेश्चन कसे असतात, राईट अ नोट ऑन व्हॉट इज द ॲक्शन ऑफ H2 ऑन द हॅलाइड्स, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायहायड्रोजन ऑन द हॅलोजन्स. असं तुम्हाला कन्फ्यूज करून त्याने प्रश्न विचारत असतात. तुम्ही व्यवस्थित आता जे रिॲक्शन तुम्हाला सांगितलं ते रिॲक्शन तुम्ही व्यवस्थित लिहायचं. ओके, पुढचं आपण घेऊया. चला आता
पुढचा एक रिॲक्शन आहे रेड्युसिंग नेचर ऑफ द डायहायड्रोजन. जे रेड्युसिंग नेचर ऑफ द डायहायड्रोजन आहे ते डायहायड्रोजनचं नेमकं रेड्युसिंग प्रॉपर्टी काय आहे ते तुम्हाला इथं रिॲक्शनमध्ये दिलेले आहेत. डायहायड्रोजन reduces oxides and ions of the metals. Those are less reacting than the iron to the corresponding metals at the moderate temperature. हे काय करत असतात, जे ऑक्साईड मॉलिक्यूल आहे, कॉपर ऑक्साईड असू दे किंवा फेरिक ऑक्साईड असू दे किंवा इतर जे काही ऑक्साईड्स आहेत ते ऑक्साईड्सला इझिली ते डायहायड्रोजन रेड्युसिंग करत असतात. त्याचंच एक एक्झाम्पल बघा, कॉपर ऑक्साईड आहे CuO प्रेझेंट कशात असतात, हा सॉलिड स्टेटमध्ये असतात, त्यासाठी ब्रॅकेटमध्ये यस म्हणून लिहिलेले आहेत, प्लस H2 इन द गॅस स्टेट इट कॅन गिव्ह द कॉपर प्लस वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे कॉपर ऑक्साईड रेड्युसेड टू कॉपर मेटल त्या मेटलमध्ये ते कन्वर्ट होतात. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, रेड्युसिंग नेचर ऑफ द डायहायड्रोजन. दुसरा एक एक्झाम्पल बघा, Fe2O3 present in solid state plus 4H2 it can give the 3Fe plus 4S2O. हा रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी आपण 3 आणि 4 इथे घेतलेले आहेत. Fe किती आहे, 3 वेळा आहे, 3 वेळा इथं झालं तर हे गेलं. त्याच्यानंतर तयार करायचं काय आपल्याला सिंगल मेटल जर इथं तयार झालं तर राहिला काय, आता वॉटर मॉलिक्यूल 4H2 आणि 4 ऑक्सिजन, म्हणजे किती झालं 4H2O. ह्या पद्धतीनं कुठल्याही तुम्ही ऑक्साईड घ्या, त्या ऑक्साईडला ते मेटलमध्ये कन्वर्ट करून घेतात. ओके, तर लास्ट हे दिलेले आहेत. पॅलॅडियम जर आपण घेतलं तर कॅटलिस्ट पण ते यूज होत असतात, ते जर आपण घेतलं तर पॅलॅडियम आहे ना, हायड्रोजन आयन बरोबर रिॲक्ट झाला तर ह्याच्यामध्ये असणारे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन्ही इलेक्ट्रॉन ते खेचून घेतात. त्याच्यामुळे ते काय तयार झालं तर PDS म्हणजे पॅलॅडियम मेटलमध्ये कन्वर्ट झालं आणि राहिला काय तर 2H प्लस, म्हणजे त्याच्यामध्ये 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काढून घेतलेले असतात. त्यामुळे 2Hच्या फॉर्मॅटमध्ये त्याचं तयार झालेलं आहे. ओके, तर दुसरं एक आहे, अजून एक पुढचा घेतो मी, हायड्रोजनेशन ऑफ द अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इट इज नोन एज द हायड्रोजनेशन ऑफ द अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मॉलिक्यूल असतात त्यालाच आपण अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. त्याचं जर हायड्रोजनेशन केलं तर ते सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतात. बघा काय दिलं तर रिॲक्शन, hydrogenation of the unsaturated organic compound such as the oil using the nickel catalyst it can give the saturated organic compound such as the solid fat or the वनस्पती. ज्यावेळी आपण ऑइलचं हायड्रोजनेशन करतो निकेल कॅटलिस्ट यूज करून, त्याच्यात ते सॅच्युरेटेड सॉलिड फॅटमध्ये ते कन्वर्ट करत असतात. बघा रिॲक्शन आहेत, व्हेजिटेबल ऑइल C डबल बॉन्ड C आहे, इकडे बॉन्ड टॉप लेग बॉन्ड आणि बॉटम लेग बॉन्ड असं इथं स्ट्रक्चर दिले आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. किंवा एक्झाम्पल इथं व्हेजिटेबल ऑइल असं तिथं दिलेले आहेत. त्याचं जर आपण हायड्रोजनेशन केलं तर ॲडिशन ऑफ द हायड्रोजन ह्याच्यामध्ये करायचं आपल्याला. एक हायड्रोजन फर्स्ट कार्बनवरती ॲडिशन करायचं आणि दुसरं एक हायड्रोजन हा सेकंड कार्बनवरती ॲडिशन करायचं आहे. तर ॲडिशन करत असताना हा निकेल हा कॅटलिस्ट यूज करायचा. जर निकेल यूज केलं नाही तर हा रिॲक्शन होणार नाही. ओके, पुढे बघा, एक हायड्रोजन कुठे ॲडिशन करतो, एक हायड्रोजन इथे ॲडिशन केलं आणि दुसरं एक हायड्रोजन इकडे ॲडिशन केलं तर ह्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, 2 निमिष काय झालं हे, एक मिनिट थांबा, हा वर्क होईन झालंय. ओके, बघा ह्याच्यामुळे आपल्याला काय तयार झालंय तर एकतर सॅच्युरेटेड फॅट तिथं तयार झालेलं आहे. म्हणजे
एक हायड्रोजन फर्स्ट कार्बनमध्ये ॲडिशन करायचं, दुसरा हायड्रोजन हा सेकंडमध्ये ॲडिशन करायचं. ॲडिशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, हा सी डबल बॉन्ड सी असलेलं काय तयार होणार आहे, सी एच झालं. आणि हे डबल बॉन्ड इथून जाणार तर सिंगल बॉन्ड इथं आलं, परत एक सी एच, ह्याच्यामध्ये एक हायड्रोजन ॲडिशन झालं तर काय तयार झालं, सी एच हा तयार झाला. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला सॅच्युरेटेड फॅट, सॅच्युरेटेड मिनिंग काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डेड मॉलिक्यूल आपल्याला मिळते, त्यालाच आपण सॅच्युरेटेड असं म्हणतो. म्हणजे टोटल काय झालं, हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड आर्यन कंपाऊंड जर आपण केलं तर त्याच्यापासून आपल्याला सॅच्युरेटेड फॅट किंवा सॅच्युरेटेड मॉलिक्यूल आपल्याला तिथं मिळणार आहे. ते इथं तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. ओके ओके, पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. पुढचं एक आहे हायड्रोजनबद्दल, यूजेस ऑफ द डायहायड्रोजन. पण डायहायड्रोजन कुठं कुठं नेमकं यूज करत असतो ते सुद्धा इथं तुम्हाला दिले आहेत. पहिला बघा, लार्जेस्ट यूज ऑफ डायहायड्रोजन इज द प्रोडक्शन ऑफ द अमोनिया. अमोनियाचं प्रोडक्शन करण्यासाठी आम्ही डायहायड्रोजनला यूज करत असतो. दुसरं आहे, इट इज यूज्ड इन द फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी बाय द कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ द ऑइल. फॉर्मेशन ऑफ द वनस्पती घी तयार करण्यासाठी तिथंही आम्ही यूज करत असतो, हा एक यूज आहे. तिसरा बघा, लिक्विड डायहायड्रोजन इज यूज्ड ॲज ए रॉकेट फ्युअल. रॉकेट उडवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी जे काही आपल्याला फ्युअल लागत असतात ते लिक्विड डायहायड्रोजनपासून आपल्याला मिळत असते, तिथे सुद्धा आपण त्याला यूज करत असतो. पुढचं बघा, डायहायड्रोजन इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड. काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते प्रिपरेशन करण्यासाठी डायहायड्रोजनचा यूज होतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला मिथेनॉल जर प्रिपरेशन करायचं असेल तर हा डायहायड्रोजन गॅस कार्बन मोनॉक्साईड बरोबर रिॲक्शन करायचं, इन द कोबाल्ट कॅटलिस्ट मिथेनॉल इझिली तिथं तयार होतात. ओके, फिफ्थ वन बघा, डायहायड्रोजन इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड अँड द मेटल हायड्राइड्स. तर HCl आणि मेटल हायड्राइड्स जे असतात ते तयार करण्यासाठी डायहायड्रोजनचं यूज होत असतात. ओके, एवढं युजेस आहे. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. आणि ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, राईट द युजेस ऑफ द डायहायड्रोजन, व्हॉट आर द डिफरंट युजेस ऑफ द डायहायड्रोजन, असं तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न येत असतात. ओके, इथंपर्यंत स्टडी करून घ्या. पुढच्या क्लासमध्ये मी अल्कली मेटल्स म्हणजे काय, त्या एलिमेंट्स नाव काय आहे, इंट्रोडक्शन काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, युजेस ऑफ द एलिमेंट्स काय काय येतात, त्याच्यानंतर बायोलॉजिकल इम्पॉर्टंट काय आहे ग्रुप 1 एलिमेंटचं, आणि काही इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे, त्या इम्पॉर्टंट कंपाऊंड पूर्ण तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. ते पूर्ण मी पुढचा पार्ट सेकंडमध्ये मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद. थँक्यू.